IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर या कॉलेजचा मागच्या वर्षी म्हणजेच 2024 साली काय कट ऑफ होता, त्याचं प्लेसमेंट पर्सेंटेज काय होतं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या कॉलेजचा कोड आहे 4025. या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 2016 साली झालेली आहे आणि याचा कॅम्पस 12 एकर्स एवढा आहे. हे कॉलेज नागपूर युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे, त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी BE अशी डिग्री मिळणार आहे. या कॉलेजची फीस ओपन कॅटेगरीसाठी 31,000 आहे. EBC, EWS, SCBC यासाठी 23,900, TFWS साठी 16,000 आहे. SC ST कॅटेगरीसाठी 7,900, तर VJ NT OBC यासाठी 16,000 फीस आहे. ज्या मुली असतील त्यांना फीस TFWS सारखीच असेल. या कॉलेजचं प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 3.5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5.77 आहे, तर मॅक्झिमम पॅकेज 9 lakhs आहे आणि जवळपास 60% विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. या कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती प्लेसमेंट आहे ते आपण बघूया. तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. यामध्ये टोटल इनटेक 60 आहे, त्यापैकी 29 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे, म्हणजे याचं प्लेसमेंट पर्सेंटेज जे आहे ते 50% आहे. दुसरी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. याचं 27% प्लेसमेंट आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं 73% प्लेसमेंट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 38% प्लेसमेंट आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं 23% प्लेसमेंट आहे. तर अशा पद्धतीनं एक 50% ह्या ठिकाणी प्लेसमेंट आहे. ह्या प्लेसमेंटमध्ये 5 to 10% इन्क्रीज होऊ शकतं. कॉलेजमध्ये जे काही वेगवेगळ्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात त्यांचं प्लेसमेंट पॅकेज आपण ह्या ठिकाणी बघू शकता. TCS प्राईम ही जी कंपनी आहे ते 9 lakhचं पॅकेज आहे. त्याच पद्धतीनं रिलायन्स आणि इतर कंपन्यांचं पॅकेज आपण बघू शकता. या ठिकाणी कॉलेजमध्ये ऑडिटोरियम आहे, क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम आहे, कल्चरल फेस्टिवल ह्या ठिकाणी होतात, स्पोर्ट्स, जिमखाना याची फॅसिलिटी आहे, ATM सेंटर आहे ह्या ठिकाणी. कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे मुलींसाठी आणि मुलांसाठी. मेस आहे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि कॉलेजचे जे हॉस्टेल आहे मुलांसाठी 184 सीट्स आहेत, तर मुलींसाठी 94 सीट्स आहेत आणि हॉस्टेलची जी फीस आहे ती जवळपास 5,000 रुपये पर इयर अशी आहे. त्यामुळं खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. तर हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येत असल्यामुळं ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा प्रकार आहे. 70% सीट्स या कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही सीट्स आहेत त्यातल्या 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर हे होम युनिव्हर्सिटीचे स्टुडंट कसे ओळखायचे, तर ज्या विद्यार्थ्यांची 12वी भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा ह्या ज्या जिल्ह्यामधून झालेली आहे ते विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर विद्यार्थी हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलांसाठी फक्त 30% सीट्स ह्या ठिकाणी आहेत. तर ह्या ठिकाणी टोटल 5 ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये 60चा इनटेक आहे. असा टोटल इनटेक 300 आहे. ह्यामध्ये आपण प्रत्येक ब्रँचचा चॉईस कोड बघू शकता. पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट ब्रांच कोड आहे. ब्रांच कोड सर्व ठिकाणी सारखा असेल, कॉलेज कोड जो आहे तो वेगवेगळा असेल. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्याचा ब्रांच कोड 24210 आहे. जर एखाद्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी ब्रांच असेल तर त्याचा कोड वेगळा असेल. तर ब्रँचचं नाव जर सेम असेल, ब्रँचचा कोड सगळीकडे सारखा असणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 5 ब्रँचेस ह्या ठिकाणी आहेत आणि ह्याचा ब्रँच वाईज कट ऑफ आता आपण बघणार आहोत. तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर ह्या ब्रँचमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी
कट ऑफ वेगवेगळा असणार आहे. जनरल म्हणजे ह्या ठिकाणी मुलं आणि मुली दोघंही ॲडमिशन घेऊ शकतात. लेडीज म्हणजे फक्त मुलीच ॲडमिशन घेऊ शकतात. तर जनरलचा कट ऑफ 2024 साल आणि लेडीजचा कट ऑफ होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आपण बघू शकता. EWS आणि TFWS ह्यासाठी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं डिफरन्शिएशन नाही. सर्वांसाठी सीट्स ह्या ठिकाणी सेम असणार आहेत. जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना EWSला S केलेलं आहे, ते ॲटोमॅटिकली त्यांना EWSमधून सीट मिळेल किंवा ओपनमधनं सीट मिळेल. आपल्याला TFWSमध्ये अप्लाय करत असताना TFWSसाठी वेगळा चॉईस कोड आपल्याला ह्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तर TFWSसाठी चॉईस कोड काय असतो हे आपण पुढे एका स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे, स्टेट मेरिट रँक किती आहे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आपला अजून रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. ही रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर 18 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपले काही करेक्शन असतील नावामध्ये, क्वालिफिकेशनमध्ये, कॅटेगरीमध्ये किंवा एखादं सर्टिफिकेट आपण त्यावेळेस अवेलेबल नसल्यामुळं अपलोड केलं नसेल किंवा रिसिप्ट अपलोड केली नसेल तर आपल्याला ह्या करेक्शन विंडोमध्ये हे सर्व करेक्शन करता येणार आहेत. त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन आपल्याला हे सर्व करेक्शन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 21 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक स्टेट मेरिट नंबर मिळणार आहे आणि आपले पुढचे सर्व ॲडमिशन ह्या स्टेट मेरिट नंबरनुसार होणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण स्टेट मेरिट नंबर देखील बघू शकता. पुढची ब्रँच आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. याचा जो कोड आहे 4025372110 आहे. जे विद्यार्थी 12वीला नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यामध्ये होते ते विद्यार्थी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि इतर विद्यार्थी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर ENTC यासाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरलचा आणि लेडीजचा काय कट ऑफ होता, स्टेट मेरिट नंबर काय होता आणि टोटल सीट्स ह्या ठिकाणी किती आहेत हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर यामध्ये SEBC ह्या कॅटेगरीमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटी यामध्ये मुलींसाठी 0 सीट्स आहेत. परंतु होम युनिव्हर्सिटीमधून मुलींनी अप्लाय केलेलं नाही, त्यामुळं ती सीट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्याच मुलींसाठी ती देण्यात आलेली आहे. त्यामुळं इथं आपल्याला सीट असेल अथवा नसेल तरी देखील आपल्याला चॉईस कोडमध्ये कॉलेजचं नाव टाकायचं आहे. पुढची ब्रँच आपण बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि ह्याचा जो मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली जनरल आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता आणि त्याच्या सीट्स, स्टेट मेरिट नंबर हे सर्व डिटेल्स आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतील. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता NTD ह्या कॅटेगरीमध्ये मुलींसाठी 1 सीट आहे. परंतु होम युनिव्हर्सिटीमधून मुली अवेलेबल नसल्यामुळं ती सीट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलींना देण्यात आलेली आहे. त्याचा कट ऑफ आपण बघू शकता NTDमध्ये 38.86 आहे आणि स्टेट रँक 1,39,000 आहे. त्याच पद्धतीनं SEBCमध्ये मुलांच्या कॅटेगरीमध्ये आपण बघू शकता होम युनिव्हर्सिटीमध्ये कमी स्टुडंट आहेत SEBCचे, त्यामुळं तिथली सीट रिकामी राहिली आणि ती सीट अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलाला मिळालेली आहे. त्याचा कट ऑफ 82 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट रँक 51,000 आहे. त्याच पद्धतीनं SEBCच्या मुली देखील होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये कमी आहेत, त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमधल्या मुलीला तिथली ही सीट मिळालेली आहे. त्यामुळं कट ऑफ जो आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. पुढची ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. जे विद्यार्थी नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून 12वी झालेली आहे ते विद्यार्थी ह्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी
होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये किती सीट्स आहेत, जनरलचा काय कट ऑफ आहे, लेडीजचा काय कट ऑफ आहे, हे आपण सर्व बघू शकतो. VJNT ही कॅटेगरी आपण बघू शकता. ह्यामध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये मुलींसाठी एक सीट आहे, परंतु ही मुलगी अवेलेबल नसल्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलीला ह्या ठिकाणी ॲडमिशन देण्यात आलेलं आहे. त्याचा कट ऑफ आहे 63%. त्याच पद्धतीनं SEBCमध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये सीट अवेलेबल असल्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी ती सीट देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं मुलींमध्ये SEBC सीट व्हॅकंट राहिल्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलीला ही सीट देण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये सीट व्हॅकंट राहत असेल तर त्याच कॅटेगरीमध्ये अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना किंवा मुलींना ती सीट मिळू शकते. पुढची ब्रँच आपण बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग. याचा कॉलेज कोड किंवा चॉईस कोड आपण बघू शकता आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. ह्या ठिकाणी देखील आपण बघू शकता SEBC ह्या कॅटेगरीमध्ये मुलं आणि मुली होम युनिव्हर्सिटीमध्ये कमी आहेत, त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या मुलींना तसेच मुलांना ह्या ठिकाणी एक्स्ट्रा सीट मिळालेली आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. म्हणजे ह्या ठिकाणी आपली जी काही कॅटेगरी आहे, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रांच मिळू शकते. पहिली जी कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आहे. पूर्वी ओपन कॅटेगरीसाठी 50% सीट्स होत्या, परंतु SEBC ह्या कॅटेगरीसाठी 10% सीट्स दिल्यामुळं आता ओपन कॅटेगरीसाठी फक्त 40% सीट्स आहेत. तर ह्या टोटल 5 ब्रँचेस आहेत कॉलेजमध्ये. पहिली ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. यामध्ये जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये किती सीट्स आहेत, त्याचा जनरलचा आणि लेडीजचा होम युनिव्हर्सिटी तसेच अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी हा कट ऑफ आहे. नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. होम युनिव्हर्सिटीमध्ये आपला 97% असतील तर आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळेल. आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर 96% आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळेल. तर अशा पद्धतीनं आपण ओपन कॅटेगरीसाठी आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, आपली जे काही होम युनिव्हर्सिटी आहे किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये आपण येत असाल तर आपल्याला या ठिकाणी कुठली ब्रांच मिळेल हे आपल्या लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे EWS. तर जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत आणि ज्यांनी EWSला S केलेलं आहे त्यांना ॲटोमॅटिकली EWS तसेच ओपन यामधली कुठली पण सीट मिळू शकते. EWSसाठी वेगळं काही करायची गरज नाही. आपण EWSला S केलेला असेल तर ॲटोमॅटिकली आपल्याला EWS ह्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. EWSमधून मिळत नसेल तर आपल्याला ओपनमधून कन्सिडर केलं जाईल. तर ह्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा 94% कट ऑफ आहे. ओपनमध्ये 97% होते, परंतु EWSमध्ये 94 आहे. म्हणजे EWSचे स्टुडंट ह्या कॉलेजमध्ये अप्लाय करणारे कमी आहेत, त्यामुळं EWSचा कट ऑफ ह्या ठिकाणी ओपनपेक्षा कमी गेलेला आहे. इतर कॉलेजेसमध्ये EWSचे स्टुडंट जास्त असतात, त्यामुळं EWSचा कट ऑफ हा ओपनपेक्षा देखील हाय जातो. ENTCमध्ये 89% कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकलमध्ये 75, मेकॅनिकलमध्ये 68 आणि सिव्हिलमध्ये 63% आहे. तर आपल्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर ओपनपेक्षा देखील कमी पर्सेंटाईलला आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे शेड्यूल कास्ट. तर शेड्यूल कास्टमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. इलेक्ट्रिकलमधला कट ऑफ आहे, मेकॅनिकलमध्ये आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. मुलींना सीट 0 जरी दिसत असल्या तरी त्यांचे पर्सेंटाईल मुलांपेक्षा चांगले असतील तर त्यांना जनरलमधली सीट मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघूया शेड्यूल ट्राईब्स.
तर ह्यासाठी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर यामध्ये आपले जे काही पर्सेंटाईल आहेत आणि आपण होम युनिव्हर्सिटीमध्ये येत असताल तर होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघायचा आहे. आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येत असाल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघायचा आहे. तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली सीट मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे व्ही-जे किंवा डी-टी किंवा त्यालाच आपण NTA असं देखील म्हणतो. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी आपण कट ऑफ बघू शकता. नंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे. मुलींना 0 सीट्स जरी असतील तरी त्यांचे मार्क्स मुलांपेक्षा जर चांगले असतील तर त्यांना जनरलमधली सीट मिळेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामध्ये मेकॅनिकलमध्ये होम युनिव्हर्सिटीमधला मुली अवेलेबल नसल्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या मुलीला ती सीट देण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण बघू शकता अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये 0 सीट्स आहेत मेकॅनिकलला मुलींना, परंतु 1 सीट होम युनिव्हर्सिटीमधली देण्यात आलेली आहे. नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमधला कट ऑफ आपण बघू शकता. पुढची कॅटेगरी बघूया NTB. यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय कट ऑफ होता, काय स्टेट रँक होता हे आपल्याला लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे NTC. तर ह्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जनरलचा 94.55 पर्सेंटाईल तर लेडीजचा 91 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे आपल्याला सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाल्यानंतर लक्षात येईल. हा गेल्या वर्षीचा सीट मॅट्रिक्सनुसार हे अलॉटमेंट झालेलं आहे. यामध्ये एखादी सीट प्लस मायनस होऊ शकते. पुढची कॅटेगरी आहे NTD आणि ह्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये लेडीजची 1 सीट व्हॅकंट राहिलेली आहे. त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या लेडीजला ही सीट देण्यात आलेली आहे. तर फर्स्ट राऊंडमध्ये ह्या सीट फक्त त्या कॅटेगरीसाठीच असतात, परंतु पुढच्या राऊंडमध्ये सेकंड राऊंड ऑनवर्ड्स अशा जे काही व्हॅकंट सीट राहतात त्या इतर कॅटेगरीमधल्या मुलांना अवेलेबल होतात. मेकॅनिकलमध्ये आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. पुढची कॅटेगरी आपण बघूया अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC. यासाठी 19% सीट्स प्रत्येक ब्रँचमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याच्या प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत, त्याचा काय कट ऑफ आहे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. ENTCसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रत्येक ब्रँचमध्ये होम युनिव्हर्सिटीच्या किती सीट्स आहेत, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या किती सीट्स आहेत, जनरलचा काय कट ऑफ आहे आणि लेडीजचा काय कट ऑफ आहे आपण बघू शकता. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्याच्या प्लस मायनस 10% करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये कॉलेजची लिस्ट कशी बनवायची हे आपण बघितलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी खूप हाय पर्सेंटाईलचं कॉलेज टाकतात आणि मग शेवटी त्यांना अलॉटमेंटच होत नाही. तर आपल्याला सर्व टाईपचे कॉलेज टाकायचे आहेत, परंतु हे टाकत असताना आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्याच्या +10 आणि -10 केल्यानंतर जे काही कट ऑफ येतोय अशा कट ऑफ असलेले कॉलेज किंवा त्यातल्या त्या ब्रँचेस आपल्याला टाकायचे आहेत. आपल्या पर्सेंटाईलपेक्षा कमी देखील कट ऑफ असलेले कॉलेजेस किंवा तिथल्या ब्रँच आपल्याला टाकायच्या आहेत. जर ह्या वर्षीचा कट ऑफ जर इन्क्रीज झाला तर तरी देखील आपल्याला कुठली ना कुठली सीट मिळू शकते. यानंतर आपली पुढची कॅटेगरी बघूया SEBC. ह्यासाठी 10% सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ
हा अशा पद्धतीने आहे. SCBC ह्या कॅटेगरीचे स्टुडंट ह्या ठिकाणी कमी आहेत. आपण बघू शकता होम युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये होम युनिव्हर्सिटीमधली लेडीजची एक सीट व्हॅकंट राहिलेली आहे आणि त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या लेडीजला ही सीट देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण आपण बघू शकता होम युनिव्हर्सिटीमध्ये कमी स्टुडंट आहेत SCBCचे, त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधल्या स्टुडंटला ही सीट देण्यात आलेली आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. मेकॅनिकलमध्ये देखील अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरलमध्ये 0 सीट आहेत, परंतु होम युनिव्हर्सिटीमधली सीट व्हॅकंट राहिल्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला ही सीट देण्यात आलेली आहे. मुलींमध्ये देखील आपण बघू शकता एक एक्स्ट्रा सीट मुलींना अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मिळालेली आहे, कारण होम युनिव्हर्सिटीमध्ये कमी मुली आहेत जे मेकॅनिकलला अप्लाय करत आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघू शकता आणि इथं देखील आपल्याला होम युनिव्हर्सिटीमध्ये कमी स्टुडंट आहेत SCBC कॅटेगरीचे, त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला एक्स्ट्रा सीट ह्या ठिकाणी मिळालेली आहे. पुढची कॅटेगरी आहे TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. तर जे काही इंटेक आहे ब्रँचचा त्याच्या 5% सीट्स TFWS साठी असतात. तर 60 सीटचा इंटेक आहे तर त्याच्या 5% म्हणजे 3 सीट TFWSच्या आहेत. परंतु TFWS साठी आपल्याला वेगळा चॉईस कोड ह्या ठिकाणी द्यावा लागेल. ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला 2 चॉईस कोड प्रत्येक ब्रँचमध्ये 2 चॉईस कोड टाकायचे आहेत. एक आहे नॉर्मल चॉईस कोड आणि दुसरा TFWSचा चॉईस कोड. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना TFWSला S केलेला आहे असेच विद्यार्थी हे TFWSचा कोड टाकू शकतील. इतर विद्यार्थी हा TFWSचा कोड टाकू शकणार नाहीत. तर हे TFWSचा कोड जो आहे तो इतर कोड सारखाच आहे, फक्त शेवटी 0 आहे त्या ठिकाणी 1 टाकायचं आहे आणि पुढे T असं ॲड करायचं आहे, तर तो TFWSचा कोड होईल. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कोड 24210 असा आहे, तर 0च्या जागी 1 आणि पुढे T टाकल्यानंतर आपला TFWSचा कोड तयार होतो. तर असा TFWS साठी वेगळा कोड द्यावा लागतो. EWS साठी वेगळा काही कोड द्यायची गरज नाही. EWS मध्ये आपण ऑटोमॅटिकली कन्सिडर होणार आहात आपण जर S केलेला असेल तर. परंतु TFWS मध्ये S जरी केलेला असेल तरी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना TFWS साठी वेगळा कोड द्यावा लागणार आहे. तर त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. TFWSचा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 96 पर्सेंटाईल आहे आणि रँक 10,000च्या आतमध्ये पाहिजे. ENTC 94 पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल 92 पर्सेंटाईल, मेकॅनिकल 85 पर्सेंटाईल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 84 पर्सेंटाईल. तर अशा पद्धतीनं हा TFWSचा कोड आहे. तर आपली जी काही कॅटेगरी आहे, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.